मुरंबा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रेग्नन्सीचे खोटे नाटक केलेल्या रेवाला घराबाहेर काढण्यासाठी अक्षयने रेवासोबत प्रेमाचा लपंडाव खेळून आई आजी आणि सर्वांना कसे रेवा खोटे बोलते आणि रेवाच्या बाळाचा खरा बाप कोण आहे हे अक्षय रेवाबरोबर प्रेमाचे नाटक करून कसे समोर आणतो आणि रेवाचे पितळ उघडे करून रेवाची कशी हकालपट्टी करतो हे आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता दिवाळीला पाडव्याला रमाने अक्षयला रेवाला घराबाहेर काढण्याचे मोठे गिफ्ट मागितलेले असते. तेव्हा बँड लावून वाजत गाजत आनंद अक्षय सर्वांनी आता रेवाची हाकलपट्टी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण त्याच वेळेस रेवा ही ज्या वेळेस घरातून तिला बाहेर काढत असतात त्यावेळेस रेवा ही ती प्रेग्नंट असल्याचे नाटक करते. तेव्हा रेवा प्रेग्नंट असल्याचे समजताच आई आजी ही रेवाची बाजू घेऊन रेवाला पुन्हा घराबाहेर ठेवते. तर आब्यासुद्धा तिथे येऊन आब्याने सुद्धा आता रेवाचीच बाजू घेतलेली असते आणि त्यामुळे रेवाला अक्षय आणि रमाला घराबाहेर काढणे हे खूप अवघड होऊन बसलेले असते. तर आता आई आजी रेवा प्रेग्नंट असल्यामुळे खूप खुश झालेली असते. आई आजीने रमाला सांगितलेले असते की रमा तू का नाही माझ्या नातवाच्या बाळाची आई होऊ शकली आणि माझ्या नातवाने का आत्तापर्यंत तुझा स्वीकार नाही केला. माझ्या नातवाचं तुझ्यावर प्रेमच नाही आहे तर माझ्या नातवाला मिळवण्यासाठी हा अट्टहास कशाला करते रमा. तेव्हा आता रमाला सुद्धा काही बोलता येत नसते. इकडे आता रेवाने प्रेग्नन्सीचे नाटक केल्यामुळे आता अक्षय आणि रमाला काय करावे हे समजत नसते. तर इकडे रमाने सुद्धा अजून अक्षयला माफ केलेले नसते. रमा म्हणते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण आता त्या रेवाने जे प्रेग्नन्सीचे खूळ घातले आहे ना तेव्हा मला आता काय बोलावे आणि काय नाही कळत नाही. माझा तुमच्यावर विश्वास आहे पण आता आपण रेवाला या अवस्थेत घराबाहेर काढू शकत नाही ना. तर आता अक्षयसुद्धा हातावर हात ठेवत रेवाला कसं घराबाहेर काढायचं आणि तिची प्रेग्नन्सी खोटी आहे हे कसं दाखवून द्यायचं याचा विचार करत असतो. त्यावेळेस आता अक्षयच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आलेली असते आणि अक्षय लगेचच आनंदला ती आयडिया सांगतो. तेव्हा आनंद अक्षयची बाजू समजून घेत म्हणतो की अक्षय यामध्ये तुझा आणि रमाचा संसार सुरळीत आणि सुखी व्हायचा असेल तर तुला हे करावेच लागेल पण त्याचबरोबर ही गोष्ट कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला माहीत होता कामा नाही आणि जर ती त्या व्यक्तीला माहीत झाली तर अजून प्रॉब्लेम येऊ शकतो आणि खूप मोठे नुकसान होऊ शकते. तेव्हा अक्षयला सुद्धा आता आनंदचे म्हणणे पटलेले असते. अक्षय म्हणतो की मी रमाला याबाबत कल्पना द्यायला हवी तर आनंद म्हणतो की अजिबात नाही. रमा किती जरी तुझ्या जवळची असली तरी तुला रमाला हे काही सांगता येणार नाही. अक्षय म्हणतो की आनंद दादा तुझं बरोबर आहे आणि आता दोघांनीही मोठा प्लान केलेला असतो आणि आता त्या प्लानमध्ये अक्षय हा रेवासोबत प्रेमाचे नाटक करणार असतो. हळूहळू आता आपल्याला रेवाबरोबर प्रेमाने राहायचे आहे पण एका दिवसात ही गोष्ट शक्य नाही कारण आपण जर रेवाच्या खूप जवळ येण्याचा आणि प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला तर आत्तापर्यंत आपण रेवाचा तिरस्कार करत होतो आणि असे अचानक आपण आता तिच्या जवळ का यायला लागलो आहे आणि का आलो यामुळे सर्वांना शंका वाटेल. म्हणून आता हळूहळू अक्षय रेवाबरोबर चांगले बोलणे आणि चांगले संबंध सुरू ठेवण्याचा आता त्याने प्रयत्न केलेला असतो आणि त्यासाठी आता अक्षय रेवाला ऑफिसमध्ये सुद्धा त्याच्या गाडीतूनच घेऊन जाऊ लागतो. तर आता अक्षयचे ते विचित्र आणि वेगळे वागणे बघून इकडे आरती जान्हवी आणि रमाला मोठा धक्का बसलेला असतो. रमा म्हणते की यांच्या स्वभावामध्ये आता तर फरक पडत चाललाय आणि आता हे रेवाबरोबर एवढे चांगले का वागतात म्हणजे रेवा जर प्रेग्नंट असेल तर आता रेवाची काळजी घेण्यासाठी हे सर्व असं करतात का असा विचार आता रामाला सुद्धा येऊ लागतो. रामा आरतीकडे जाऊन आरतीला म्हणते की हे सर्व काय चाललंय. आता हे तर रेवासोबत अगदी चांगले वागतायत आणि रेवा म्हणते तेच खरं आहे का. तर आता इकडे अक्षय आपल्यासोबत चक्क प्रेमाने वागतोय आणि आपल्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आता आपल्या सहवासात अक्षय हा राहू लागल्यामुळे अक्षयचे पुन्हा आपल्यावरती प्रेम आता अक्षय दाखवतो का. तर आता रेवाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि रेवा विचार करते की आता अक्षयने
त्याचे प्रेम त्याच्या मनातून बाहेर काढले आहे आणि तो आता आपला कदाचित स्वीकार करील आणि सर्वांसमोर आपले प्रेम आणून आता रमाला घराबाहेर काढणे सोपे जाईल. आता असे वाटून आता रेवासुद्धा खूप खुश झालेली असते आणि प्रत्येक क्षणाला आता रेवा ही अक्षयसोबत राहण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याचबरोबर आता फक्त आनंदला ही गोष्ट माहीत असल्यामुळे घरामध्ये मोठा धमाका उडालेला असतो. रेवा, आरती, जान्हवी यांना हे सर्व काय चालले हे आता समजतच नसते. इकडे आता आई आजी सुद्धा खूप खुश झालेली असते. अक्षय हा रेवाबरोबर प्रेम करतो आणि आता रेवाच्या बाळाचा बाप दुसरा तिसरा कोणी नसून अक्षयच आहे असे आता समज आता आई आजीला वाटत असतोय आणि त्यामुळे आता आई आजीसुद्धा रेवाची खूप काळजी घेत असते. त्याचबरोबर आता इकडे अक्षय हा आता एकदमच रेवाबरोबर जवळ जाऊन तिचा विश्वास मिळवतो. रेवा अक्षयकडे येत म्हणते की अक्षय, मला माहीत होते की तुझे माझ्यावर प्रेम आहे, पण फक्त तू तो मनातून दाखवत नव्हतास, पण आज तू ते दाखवून दिलेस. तर आता अक्षय म्हणतो की रेवा, हे सर्व खरं आहे, पण आता तू कोणाच्या बाळाच्या बापाची आई आहेस हे मला माहीत नाही. तेव्हा माझे तुझ्यावर प्रेम आहे, पण आता मी तुझा कसा स्वीकार करणार. तेव्हा आता रेवाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. आता अक्षयने तर आपल्यावरचे त्याचे प्रेम आता समोर आणले आहे आणि जर आपण प्रेग्नंट आहे यामुळे आता अक्षय आपला स्वीकार करण्यासाठी तयार नाही. तेव्हा आता रेवा ही दुहेरी कात्रीत सापडलेली असते आणि आता काय करावं आणि कसं अक्षयचं प्रेम जिंकावं हे आता रेवाला मोठा प्रश्न पडलेला असतो. इकडे अक्षय रेवाला म्हणतो की रेवा, माझे तुझ्यावर प्रेम आहे, प्रेमाने मी तुझी सर्वतोपरी काळजी घेऊ शकतो, पण मी तुझ्या प्रेमाचा आता स्वीकार नाही करू शकत, कारण तू दुसऱ्याच बाळाच्या बापाची आई होऊन बसली आहे. तर आता इकडे रेवा म्हणते की अक्षय, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आणि माझ्यावर विश्वास आहे ना, तो विश्वास तू तसाच ठेव, कारण मी फक्त तुझी आहे आणि मी कुणाच्याच बाळाच्या बापाची आई नाही आहे, असे आता रेवाच्या तोंडून बाहेर पडते. आणि आता रेवाच्या तोंडातून ते बाहेर पडल्यामुळे आता अक्षयकडे रेवाचा मोठा पुरावा आलेला असतो आणि रेवा खोटे बोलत होती हे आता अक्षयने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून त्याचा मोठा पुरावा घेतलेला असतो. तर आता ते सत्य समोर येताच अक्षय हा लगेचच सर्वांना बोलावून आई आजीला म्हणतो की बघितले का, तू ज्या मुलीला आसरा दिला होतास आई आजी, तिचे ढोंग आणि तिच्या प्रेग्नन्सीचे खोटे नाटक मी समोर आणले आहे. रेवा ही प्रेग्नंट नाही आहे आणि ती कोणाच्याच बाळाच्या बापाची आईसुद्धा नाही आहे. फक्त तिनेही मला मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, पण मी तुम्हाला सांगतो की रमा आणि अक्षय फक्त एकमेकांसाठी बनलेले आहेत आणि आत्तापर्यंत रेवासोबत जे काही चांगले वागत होतो ना, मला फक्त रेवाचा खोटारडेपणा बाहेर काढायचा होता आणि ही मुलगी एवढे मोठे कटकारस्थान करून आपल्या घराला फसवते, तर ही काहीही करू शकते. आई आजी, हिच्यावरती विश्वास ठेवू नको. एक दिवस ही काहीही आणि कोणत्याही थराला जाऊन आपल्याला बर्बाद करील. तेव्हा आता रेवाचे सर्व खोटे नाटक आता अक्षयने आई आजी समोर आणलेले असते आणि आई आजीला सुद्धा रेवाने आपले नातवाचे स्वप्न भंग केले याचा राग आलेला असतो आणि रागानेच आता आई आजी रेवाला म्हणते की रेवा, तू एक नंबरची ढोंगी आणि खोटारडी मुलगी आहे. तुझा खोटारडेपणा आणि तुला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तू कोणत्याही थराला जाऊ शकते. तेव्हा आता तू या घरात तुझा खेळ संपला आहे आणि आत्ताच्या आत्ता तू या घराबाहेर निघ. तर आता आई आजी रेवाला कशी घराबाहेर काढते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.